सर नाही. अशी आमचा धारणा आहे. म्हणून आज 21 मार्चच्या दिवशी आपण किल्ले शिवनेरी इथं प्लास्टिक मुक्ती करायचं ठरवलंय. जुन्नर वन विभाग आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दर दिवशीच किल्ले शिवनेरीची सफाई होत असते. तिथला कचरा काढला जातो. विशेष करून प्लास्टिक कचरा जो मिळतो तो काढला जातो. परंतु त्यासाठी वन विभागाचे जवळपास 15 ते 20 कर्मचारी आणि तितकेच भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी हे राबत असतात. ते त्यांचं कामच आहे. परंतु प्लास्टिक जाऊच नये किल्ल्यावरती, एवढ्या पवित्र स्थळावरती प्लास्टिक जाणं योग्य नाही. आजच्या दिवशीपासून 5 जूनपर्यंत म्हणजे पर्यावरण दिनापर्यंत प्लास्टिक बॉटल नेता येणार आहे वरती पाण्यासाठी. कारण उन्हाळा आहे त्यामुळे तेवढं फक्त हे केलंय. ते सुद्धा काही 50 रुपये वगैरे डिपॉझिट करून, जे की प्लास्टिक बॉटल परत केल्यानंतर परत केले जातील पर्यटकांना. अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे. आणि मला आनंद आहे की आज या उपक्रमामध्ये नेहमीच वन विभागासोबत असलेले सह्याद्री गिरिवन संस्था, त्याचबरोबर शिवाजी ट्रेल, रोटरी क्लब जुन्नर, जुन्नरी कट्टा, जुन्नर पर्यटन विकास संस्था, स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी राहुल जोशी, जितेंद्र हंडे, सुनील सोनपाटकी, राकेश पांडव, ओंकार टाके, अमोलजी पुंडे, राजेंद्र जिंद्रे, यशजी मस्करे, विजयजी कोल्हे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. वन विभागाचे अधिकारी अमितजी भिसे आहेत. त्याचबरोबर प्रदीप चव्हाण आहेत आणि सगळे कर्मचारी आहेत. त्याशिवाय यशोदामधून आलेले आपण सगळेजण आहात. अमोलजी बामेशचे असतील आणि आपण सर्वजण नव्यानं रुजू झालेले अधिकारी. आपलं स्वागत आहे की आपण या उपक्रमामध्ये आज योगायोगानं सहभागी होता. मला आशा आहे की आपण हा संदेश समाजामध्ये आपल्या माध्यमातून घेऊन जाल आणि आपली ही जी काही एक प्रकारची चळवळ या ठिकाणी आज सुरू करतो आहोत आपण, ही चळवळ जुन्नर तालुक्यातला फक्त शिवनेरी किल्लाच नव्हे तर बाकीचे किल्ले, गड किल्ले जे 7 आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी पर्यटन स्थळ आहेत. नाणेघाट असेल, माळशेज घाट असेल आणि इतर पर्यटन स्थळ असतील, वेगवेगळ्या लेण्या आहेत, यांना सुद्धा आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचं आहे. आणि जुन्नरमधलं पर्यटन हे एक आगळं वेगळं पर्यावरणपूरक पर्यटन होईल असा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामध्ये हे सगळेजण आम्हाला साथ देत आहेत नेहमीप्रमाणे. निश्चितपणे त्यांचं या ठिकाणी परत एकदा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.